गुड मॉर्निंग. लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर्स. दरवेळी नुसतं बाबांनी गाडी काढली की मी फिरायला जात असते, पण यावेळी लॅपटॉपची बॅग बरोबर आहे म्हणजे माझं काहीतरी काम आहे. आधी बाबांनी त्यांची कामं केली. वेळ जास्त नव्हता म्हणून मंदिराच्या बाहेरून गाडीतूनच दर्शन घेतलं आणि मी निघाले माझ्या कामासाठी. सांगलीवाडीला सत्संगचा मोठा कार्यक्रम असल्यामुळे रोडवर इतकी गर्दी वाढल्या. मी बऱ्याच लोकांकडून ह्या होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं होतं, पण त्या दिवशी प्रत्यक्षात बघितलं. बरेच लोक तिथं सेवा करायला, मदत करायला येत होते. हा कार्यक्रम फक्त 3 दिवसांचा आहे, 24 जानेवारी ते 26 जानेवारी. पण ह्याच्यासाठी लागणारी मेहनत ही महिनाभर आधी चालल्या, म्हणजे हा कार्यक्रम किती मोठा असेल. असं मी माझं काम केलं, पण मी जिथं गेलो होतो तिथले व्हिडिओ शूट नाही केले आणि मी परत निघाले. आता पुढचा टप्पा कुठला आहे हे तुम्हाला हळूहळू कळेलच. आता कोणाला तरी भेटायला जायचं म्हणजे सगळ्यात पहिलं काम आहे म्हणजे बेकरीत जाणं. आधी तिच्यासाठी चॉकलेट घेतले, त्यानंतर गावाचा रस्ता धरला आणि नंतर घराचा रस्ता धरला. आणि घरात गेल्यावर समजलं जिच्यासाठी गेले होते ती घरातच नाही. आम्ही जाईपर्यंत मावशीने अगोदरच पेटपूजेची तयारी करून ठेवली होती. मग काय, ती येईपर्यंत आधी पेटपूजा करून घेतली. तेवढ्यात ती पण आली. आली ती पण झोपेतच. कुठे आहे गुरु? हिला कसं तरी बोलून बोलून आणि चॉकलेटचं आमिष दाखवून जाग केलं आणि फायनली प्लॅन सक्सेसफुल झाला. उठली एकदाची. ही उठली पण तोपर्यंत तिकडं तो श्लोक झोपला. आता हिला उठवलंय, पण मी परत जाईपर्यंत हिची बडबड काही संपत नाही. हिच्या प्रश्नांना आणि प्रश्नांच्या उत्तरांना तोड नाही. आत्तू, तुझं घड्याळ कुठे गेलं? आत्तू, एकच चॉकलेट आणलं आणि आमच्या घड्याळात तर कायम 1:05 झालेली असतात. तिची शंका तर बघा, व्हिडिओ केली म्हणून. काय दाखवू? तिचं एकच चाललं होतं, ही माझे व्हिडिओज आणि फोटो काढते म्हणून. येतीस काय आमच्या संग? येणार तू? विचारला तयार होती, कारण ती दुसरं चॉकलेट पाहिजे होतं म्हणून. ती काय आली नाही. आम्हीच निघालो घरी जायला.